पंच बातचीत करतात आमच्या मॅनेजमेंट कमिटीशी. मॅनेजमेंट कमिटी देखील आमचे मैदानात जातात. दोन आपण बघितले तर खेळाडू संतोष आणि नितेश. चला सामना सुरू करायचा आहे. प्रसाद सर रन दिले ना? यस. खातं उघडलं जातं इथे. श्लोक 11 आपण तर गावदेवी भोपर संघाचं खातं उघडलं तर स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला राहुल पाटील आपण पाहू शकता. स्वप्नील चांगली गोलंदाजी करतोय. लेग बिफोरचं स्ट्रॉंग अपील झालं होतं. स्वप्नील आमच्या समालोचक कक्षा एणेकडून राईट आर्म ओव्हर तिकडनं मारा करतो. स्ट्रायकिंगला राहुल पाटील आपण पाहू शकता. चांगला चेंडू ऑन साइडला चपलून फटका बनवला. यावेळेला मिड विकेटला खूप लांब चेंडू चाललाय. षटकार. आपण बघितलं तर किसन गोरपेकर साहेब यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काकांना विनंती करतोय काका या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. किसन गोरपेकर, संदीप गोरपेकर आणि लक्ष्मण गोरपेकर यांचे बाबा तर MSCBचे ते कॉन्ट्रॅक्ट देखील घेत असतात. तर किसन गोरपेकर साहेब या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. चला नवीन चेंडू द्या लगेच. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 7 धावा राहुलच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. शफल झाले आणि चेंडूला पाठवून दिला मिड विकेट सीमारेषा पार. गावदेवी आपण तर श्लोक 11 भोपर संघ नाणेफेकी गमावल्यानंतर बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरला आणि सुरुवात चांगली केली. लगातार 3 षटकार 2000 रुपये आणि 3 चौकार 1000 रुपये नितीन माळी साहेबांकडून. चांगला चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर चेंडू. षटकार आल्यानंतर प्रत्युत्तर दिलंय. इथे बघा राहुलला बाद केलंय आणि काय रिएक्शन आहेत बघा स्वप्नीलचं. बॅटर बाद. विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मधुकर माळी सुद्धा येत आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. आणि रामजी मडवी यांच्या स्मरणार्थ जर भोपर संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला तर महेश मडवी यांच्याकडनं रोख रक्कम 5000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. नाही नक्कीच नक्कीच नितीन. सर्व पारितोषिक आम्ही अनाउन्समेंट करतो. जनमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आपण ते गिरीदादा पाटील यांचं देखील आगमन. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चला बॅटर जरा लवकर पाठवा प्लीज. वेळ फार कमी आहे. नवीन बॅटर कोण येतो पाहायचं. अविला मात्र प्रमोट केला जातोय. चला क्षेत्ररक्षण लगेच लवकर लावून घ्या आणि बॅटर देखील लवकर या लवकर या. स्वप्नील नाही थोडीशी हसी मजाक करतात स्वप्नील. टाइम आउटचा देखील आपण पाहिले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण तर एंजेलो मॅथ्यूजला बाद देखील करण्यात आलं होतं. अवी येतोय. अवी पाटील येतोय. 7 या धावसंख्येत पहिला गडी बाद झालाय. श्लोक 11 गावदेवी भोपर संघाचा. आज आपण पाहिले तर आपल्यातून प्रसिद्ध छेकडेवाले निघून गेले ते म्हणजे विष्णुशेठ पाटील. त्यांच्याच नावाने हा संघ खेळतोय. कलशशी विष्णुशेठ पाटील 11 आदर्श क्रिकेट संघ पडले संघ. स्वप्नील पुण्याचा गोलंदाजी मार्केट मिड ऑफला आपण जर राकेशला थोडंसं डीपमध्ये आणलं जातं. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. स्ट्राईकला अविला आपण पाहू शकता. हा चेंडू
लॉफ केला यावेळेला झेलची शक्यता राकेश आलाय 2 चेंडू 2 विकेट मिळालाय षटकार गेल्यानंतर स्वप्नीलने काय जबरदस्त गोलंदाजी करतोय बघा थोडस गती कमी करून टाकला चेंडू आणि बॅकफुटला जाणं पाहू शकता चौथ्या क्रमांकावरती भावेश ठाकूर चला जरा लवकर या ज्या संघाने पहिल्याच मॅच मध्ये आपण तर सकाळच्या सत्रामध्ये 72 आपण 73 धावा चेस केलं तो संघ कुठेतरी संघर्ष करताना दिसतोय आता 2 बॅटर बाद झाल्यात राहुल बाद झाला आपण आता अवी बाद झालाय कुमार पाट आपण आता माळी नॉन स्ट्राईकला आता नवीन बॅटर आलाय चौथ्या क्रमांकावरती आपण पाहू शकता यावेळेला भावेश ठाकूर डावखुरा आक्रमक बॅटर त्यामुळे आता पंचांना देखील आपल्या एंड बदल करावा लागतोय क्षेत्रक्षण थोडासा बदल करावा लागतोय स्वप्नील म्हात्रे काय गोलंदाजी करतोय अप्रतिम गोलंदाजी षटकार गेल्यानंतर ना अजून चांगला मारा करतोय तो त्याने 2 विकेट मिळवल्यात पाहायचंय ऑन हॅट्रिकच्या उंबरट्यावर हॅट्रिक पूर्ण करतो का पाहायचंय झाली नाही हॅट्रिक आजच्या दिवसात होते का पाचच्या दिवसात पहिली हॅट्रिक स्वप्नील हो चांगला चेंडू होता खोदून काढला यावेळेला बॉल बघतो ड्राईव्ह बघायला मिळतं चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण काय खेळ केलं होतं बघा मैदानावर कैलासाची विष्णू पाटील 11 पडले संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीत एक चांगली सुरुवात बघायला मिळाली 2 बॅटर बाद केले 7 धावा दिल्यात स्वप्नीलने खूप चांगली गोलंदाजी केली पाहिजे आता P2चं षटक कोण घेऊन येतं यावेळेला मयूरला आपण देखील पाहू शकता मयूर ठाकूरला आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवर कोण येतो पाहायचं यावेळेला पडले संघाच्या माध्यमातून सिद्धार्थ पाटील येतोय यंगस्टर देखील भरपूर आपण पाहू शकता सिद्धार्थला आपण पाहू शकता दक्षला देखील आपण पाहू शकता काय बॅटिंग केली पहिल्या मॅच मध्ये लेदर क्रिकेट देखील खेळतात सिद्धांत सिद्धांत गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला आपण पाहू शकता यावेळेला कुमारला आपण पाहू शकता कुमार माळी पाहिजे तर कशा प्रकारे बॅटिंग करतो इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे त्याला आता चला जरा खेळ लवकर चालू करायचा आहे या मंडळाचे अध्यक्ष देखील गिरिधर पाटील सांगतात की मला कुमारची बॅटिंग बघायची त्यांची बॅटिंग त्यांना त्याची बॅटिंग त्याला त्यांना आवडते म्हणजे थांबल्यात आमच्या आपण समालोचक कक्षामध्ये सिद्धांत हो आपण पहिले तर अशा पण स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला तर यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते यावेळी मी तर म्हणे हे फटके नको आहेत कारण 2 बॅटर मुख्य बाद झाले आहेत कुठेतरी कुमारला ना एक चांगली बॅटिंग करावी लागली इनिंग बिल्टअप करावी लागणार आहे संघाची धावसंख्या वेगाने वाढवावी लागणार आहे सिद्धांत पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर कोळेगाव एणेकडून राईट आर्म ओव्हर देखील मारा करतो स्ट्रायकला कुमारला आपण पाहू शकता कुमार माळी साठी क्षेत्रक्षण ऑन साईडला शॉट पॉईंट गेला क्षेत्रक्षण शॉट आपण तर स्क्वेअर रिजनमध्ये चेंडू पुन्हा एकदा शपल ऑन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतो डॉट चेंडूची समाप्ती बघायला मिळते प्रेशराईज क्रिकेट बघायला मिळतं यावेळेला कुमारच्या माध्यमातून फुटबॉलचा जास्त वापर होत नाही फक्त शपल होत आहेत आणि कुठेतरी प्रेशराईज क्रिकेट बघायला मिळत आहे त्यामुळे डॉट चेंडू जात आहेत आणि डॉट चेंडू गेल्यानंतर कुठेतरी पुढच्या चेंडूवरती आणखीन प्रेशर वाढतं आहे सिद्धांत पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर देखील मारा करतो कोळेगाव एंडकडून वेगवान गोलंदाजी बघायला मिळते हा चेंडू यावेळेला आपण आता हाईट फॅक्टर आहे त्यामुळे 1 धाव इथे कंप्लीट केली जाते डायरेक्ट हिट देखील करण्याचा प्रयत्न केला होता लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला 8 धावा 1 धावेसाठी संघर्ष करावा लागतोय श्लोक 11 ऐगावदे भोपर संघाला स्ट्रायकेनला डावखुरा बॅटर आपण पाहू शकता जो 4थ्या क्रमांकावरती आलाय ज्याला खातं उघडायचं आहे भावेश ठाकूरला खातं उघडायचं आहे गुणवत्ता प्रचंड आहे पण आता गुणवत्तेला न्याय लावावं लागणार आहे खरे पडले संघाची गोलंदाजीचा युनिट खूप चांगलं आहे नितेश पाटील देखील बघा बातचीत करतात मॅनेजमेंट कमिटी आमची सर्व नितेश पाटील असतील हुंडाची बाईक आपण पाहू शकता 8 धावात सिद्धांत भावेशला आपण पाहू शकता सिद्धांत भावेश राईट आर्म ओव्हर तिकडनं मारा करतोय ऑन साईडला वळवलाय चेंडू चालला यावेळेला स्क्वेअर लेग रिजन मधून वेगाने सीमारेषा पार चौकार पॉवर प्ले चालू होते हे फटके येणारच आहेत आणि चौकाराने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचते 12 धावा
भावेशच्या बॅटमधून आपण तर चौकार येतोय. तिरंगा ध्वज देखील आपण पाहतोय दौलाने फडकतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला पूल केला. यावेळेला फटका खूप चांगला आहे. चांगल्या फटक्यावर चांगल्या धावा येतात. 4 चौकार. पक्षा 16 धावा. भावेश चांगली बॅटिंग करतो. 2 चौकार आले सलग त्याच्या बॅटमधून. ज्या धावा थांबल्या त्या विकेट गेले तर दबाव होता. तो दबाव आता थोडासा कमी झालाय. आता दबाव आपण सिद्धांतवरती असणार आहे. सिद्धांत गोलंदाजी मार्कवर. एंड बदललाय. पाहिजे आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 16 धावा झाल्या धाव फलकावरती. 2 सलग चौकार आल्या भावेशच्या बॅटमधून. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. काही चेंडू बाकी आहेत. लॉंग ऑफला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग एक क्षेत्रक्षण. स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. राकेशला आपण स्क्वेअर लेगला पाहू शकता. डीप स्क्वेअर लेगला. फटका चांगला यावेळेला डाऊन दी ग्राउंड. वेगाने चेंडू चालला या लॉंग ऑन सीमा रेषे पार. चौकार. अटॅक केला आणि धावसंख्या वेगाने वाढते. यावेळेला 20 धावा आपण पाहू शकता. या षटकात धावा आल्यात आपण तर त्याला आपण तर पारितोषिक देखील मिळेल 1000 रुपयाचं. नितीन माळी यांच्या माध्यमातून संघाचे पुरस्कर्ते आहेत श्लोक 11चे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बॅटर बाद झाले. बॅटर आपण पाहू शकता राहुल पाटील, अवी पाटील. आता पाहायचं आहे कुमार माळीला आपण पाहू शकता. आणि भावेश चांगली बॅटिंग करतो. पाहिजे आता दुसऱ्या स्पेलमध्ये कोण येतोय. इथून आपण तर स्वप्नील आलाय दुसऱ्या स्पेलमध्ये. 3रं षटक घेऊन आलंय. वैयक्तिक दुसरं संघाचा 3रं षटक घेऊन येतोय. क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं आता बघायला मिळेल. श्लोक 11 गावदेवी भोपर संघ नाणेफेकी गमावलाय तर 20 धावा धावफलकातील लागल्या आहेत. अजूनही जर बॅटिंगचा विचार केला तर प्रत्येक कमा इसरका अजूनही स्ट्रायकर बॅटर येणं बाकी आहे. एक अष्टपैलू खेळाडू येणं बाकी आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले तर ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. स्क्वेअर लेगला मिड विकेटला लॉंग ऑनला स्वप्नील म्हात्रे तर पुन्हा दुसऱ्या स्पेलमध्ये. पहिल्या स्पेलमध्ये काय गोलंदाजी केली. 2 बॅटर त्याने बाद केले. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला कुमार. शप्पल त्याला ऑन साईडला उडवलाय चेंडू. यावेळेला चेंडू चाललाय आपला सीमा रेषा पार. पंचांचा इशारा काय तो पाहायचा यावेळेला. षटकार. पार गेलाय. ज्या स्वप्नीलने आपण बघितले तर पहिल्या षटकात आपण तर धावा दिल्या होत्या. त्या 7 धावा देऊन 2 गडी बाद केल्या. त्या पहिल्या चेंडूवरती त्याचं स्वागत केलंय. 26 धावा धाव फलकावरती आपण पाहू शकता. श्लोक 11 आई गावदेवी भोपर संघ नाणेफेकी गमावल्यानंतर 2 बॅटर 26 धावा झाल्या आहेत. स्वप्नील पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. ऑफ साईडला क्षेत्रक्षण तडमॅन पॉईंटचा क्षेत्रक्षण सीमा आपण तर रेषेवर तैनात केलंय. मिडॉपला क्षेत्रक्षण कव्हर्सला क्षेत्रक्षण. पुन्हा फुल टच पाठवून दिलाय. आडव्या बॅटने आपण बघितले तर सीमा रेषा पार. षटकार. काय बॅटिंग केली जाते. अप्रतिम बॅटिंग. छोटा पॅकेट बडा धमाका. छोटा तीर घाव करे गंभीर. जबरदस्त बॅटिंग करतोय. आता दोन्ही बॅटरांनी ठरवलं मनाशी निश्चय केला की येणाऱ्या गोलंदाजाचं आक्रमण करायचं आणि आक्रमण नुसतं नाही तर वेगाने धावा देखील वाढवायच्या. चौकार षटकाराचीच भाषा बोलायची. धावा झाल्या धावफलकावरती 32. कलश आपण बप्प मारुतीबा लक्षगण पाटील क्रीडांगणाच्या आपण तो जो व्यासपीठ आहे ना त्याच्यावरून तो चेंडू गेलेला आहे. प्रेक्षक कक्ष त्याच्यावरून. पुन्हा एकदा उंच गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. पायचा झेल होतोय का. हो गुड कॅच. 3ऱ्या अटेम्प्ट मध्ये काय झेल पकडलाय. वैभवने अप्रतिम झेल घेतलाय. जे कुमार नावाचं वादळ आलं होतं ते वादळ आता शांत केलंय स्वप्नेली. बॅटर बाद.
किती चांगलं संगीत लावलंय जलवा. नवीन बॅटर येतो यावेळेला आपण पाहू शकता. आर्यन पाटील आले आहेत, सोमनाथ पाटील यांचे सुपुत्र. सोमनाथ खूप चांगले क्रिकेटर होते, पण आता बाबा चांगले क्रिकेटर होते. आता ह्याच्यावरती जबाबदारी की चांगलं क्रिकेट खेळायचं, चांगल्या धावा उभारायच्या भोपर संघासाठी. कारण का थोडंसं संघ आता बॅकपड अडचणी. नितीन जरी आपण 32 धावा झाले, 3 प्रमुख बॅटर बाद झाले आहेत. प्रमोट केलं आता आर्यनला. नाव खूप चांगलं आर्यन करावे लागणारे. सोमनाथ पाटील बघा बरोबर आमच्या व्यासपीठासमोर आहेत. मुलाचा खेळ पाहायला मिळतोय बाबांना. पोटी प्लसच्या माध्यमातून ते बाबांचा खेळ पाहतात. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर, एका बाजूला अनुभव, एका बाजूला यंगस्टर. ओ चांगला चेंडू होता, चेंजअप पेस होता, गती परिवर्तन होता, डॉट चेंडूची समाप्ती होते. स्वप्नीलकडे भरपूर आपण तर अनुभव आहे, त्याला माहिती आहे या यंगस्टरांना कशा प्रकारची गोलंदाजी करायची. वेगाने चेंडू टाकला तर ते सीमा पार धरतील, त्यामुळे चेंजअप पेस करतोय, आपल्या गती परिवर्तन करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. भावेश काहीतरी सूचना करतोय. आपण ते यंगस्टर आपण तर आर्यनला. स्वप्नील राईट आर्म ओव्हर विकेट मारा करतोय. अजून एक आपण तर संत गतीचा चेंडू, डॉट चेंडूची समाप्ती होते. आर्यनला प्रमोट केलंय. दबाव बघायला मिळतोय, प्रेशर बघायला मिळतोय, प्रेक्षकांचा भरपूर आपण प्रतिसाद लाभलाय. त्या प्रेक्षकांमध्ये बॅटिंग करायची, एवढी मोठी स्पर्धा खेळायची. आपण तो दबाव आणि दबावाखाली तो चुका करतोय. 2 चेंडू डॉट जात आहेत. स्वप्नील तो आर्यन लॉप केलाय, खूप उंच खूप लांब जातोय चेंडू. षटकार. त्याचा प्रत्युत्तर दिलाय हा बाहुबली षटकार मारून. धाव संख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 38 धावा. सोमनाथ पाटीलने बघा आपण बोलतो रॅलिंग वरती हात ठेवले, आता कमरेवरती हात ठेवले. इतका लांब षटकार, क्या बात आहे. 38 धावा. बॉल द्या जरा लवकर, बॉल द्या. जबरदस्त बॅटिंग. 2 चेंडू संत गतीने टाकला. हा ओव्हर पिच मिळाला, समोर टाकला, त्याला पाठवून दिला. मिड विकेट सीमारेषा पार. 38 धावा, 12 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. प्रत्येक माळी सारखा बॅटर येणं बाकी आहे. चला एकत्र येऊ नका, सूचना करतात खेळाडू. पडले संघ जरा प्लीज सहकार्य करा. तर आज आम्हाला 9 मॅचेस कव्हर करायचे आहेत. आता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय? यस नितीन. चला टॉससाठी या हेडुटे टीमचे कॅप्टन आणि नीतास स्मृती गावदेवी दहिसर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. हेडुटे टीमचे कॅप्टन अविनाश कावर आणि दहिसर कॅप्टन महेंद्र भोईर टॉससाठी या प्लीज. 5 ओव्हरची मॅच. दक्ष येतो गोलंदाजी मार्कवर. दक्ष देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू, अंडर 90चा खेळाडू. तर जेव्हा अंडर 90ची पहिली स्पर्धा झाली होती डायगरच्या मैदानावर, तेव्हा या खेळाडूने देखील चांगला खेळ केला होता. पडले संघाच्या अंडर 90 संघाने देखील चांगली कामगिरी केली होती. दक्षला आता मात्र काहीतरी सूचना देत आहेत आपण. तर सिनियर खेळाडू राकेश, मगाशी स्वप्नीलने त्याच्याबरोबर त्याला एक बरोबर घेऊन चांगली बॅटिंग केली, त्याकडून चांगले धावा देखील करून घेतले ते. पाहिजे आता भावेश स्ट्राईक एनला आहे. दक्ष गोलंदाजी मार्कवर. चला जरा वेळ कमी घ्या. दोन्ही संघांना सूचना असणार आहे. नाही अजूनही आम्हाला मॅचेस कव्हर करायचे आहेत विनोद पाटील. दक्ष गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला क्षेत्रक्षण, शॉर्ट 5 लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. दक्ष गोलंदाजी मार्कवर. दक्ष तो भावेश. ओ चांगला चेंडू होता. आपण तो शपलवून इथे मात्र कॉड बॅनचं अपील केलं ते. नाही आपण कोणत्याही खेळाडूंना आम्ही नम्रतेची विनंती करू, प्लीज जरा आपण थोडंसं सहकार्य करा. कॉड बॅनचं अपील करा, आपण मुख्य पंचांकडे अपील करा. नाही पंचांशी कोणीही वाद करू नका. नाही पंचांशी कोणीही वाद करू नका. नाही स्वप्नील नाही बघा, आयोजन कमिटी आपल्याला काहीतरी कठोर निर्णय घेईल मग आपल्या संघाविरुद्ध. नाही पंचांची कोणीही वादावाद करू नका. पंचांची कोणीही वादावाद करू नका.
नाही आता बघा शेवटची वॉर्निंग आहे तुम्हाला पडले संघ. चेंडू ऑन साईडला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू चालला मिडविकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक येतो यावेळेला वडिशला गॉर्डर क्षेत्ररक्षक खूप चांगली फेकी करतो. नाही बघा कोणतेही तुम्ही ॲल्गोरिझम करू नका खेळाडू. आपण आता पंचांशी प्लीज जरा सहकार्य करा मित्रांनो, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. 39 धावा. लाईट टेलिकास्ट देखील सुरू आहे. एवढी मोठी स्पर्धा आपण खेळता, 56व्या वर्षातील स्पर्धा खेळता, त्यामुळे थोडंसं आपण देखील लक्ष द्या. दक्ष गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो. स्ट्राईक केला आर्यनला आपण पाहू शकता. आर्यन पाटीलने एक षटकार मारला आहे. आता पाहायचं इथून कशा प्रकारे बॅटिंग करतोय दक्ष कोळेगाव एनकडून. हवेमध्ये चेंडू झेलची शक्यता आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आलाय. दुसऱ्या अटेम्पमध्ये झेल पकडतो बॅटर बाद. आर्यनला मैदान सोडावं लागतं. दक्षला विकेट मिळते. बघा चेअर गर्ल नाही तर चेअर बॉय बघा क्या डान्स आहे. सरळ बघा आपण डान्स करतायत ते. बाप आपण तर रामचंद्र शंकर पाटील स्टँडमध्ये रामूभाईचा आपण डान्स पाहू शकता. दक्ष गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला प्रत्येकीला आपण पाहू शकता. प्रत्येकाने भाविकशी जोडी 39वर 4 गडी बाद झाले. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आता प्रत्येकीला. पहिल्या सामन्यात अपयशी ठरला होता तो अपयश आता धुवून काढायचा त्याला. इथून आता संघाला गरज आहे मोठ्या फटक्यांची आणि मोठे फटके त्याच्याकडे ताकद आहे गुणवत्ता आहे. दक्ष गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला प्रतीक. चांगला चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत यावेळेला. पुन्हा एकदा निराश केल्यात पाठीराख्यांना प्रत्येकीने. आज प्रतीकचा मित्र म्हणेल दिवस नसल तर ज्या खेळासाठी तो जाणला तो खेळ त्याच्याकडून झाला नाही. दक्षला अजून एक विकेट मिळतोय बॅटर बाद. एकोणचाळीस धावा या षटकामध्ये बघा काय गोलंदाजी केली ते दक्षच्या माध्यमातून. एक यंगस्टर आहे 90चा खेळाडू मोठ्या स्पर्धेत खेळतोय. त्याचा अनुभव त्याला आपण पणाला लागला जातो. इथे त्याला सांगितलं राकेशनी कशा प्रकारे त्याला गोलंदाजी करायची आहे. निखिल आलाय या षटकामध्ये. आपण धावा थांबल्या आहेत, धावा येत नाही आहेत. चला फास्ट घ्या जरा फास्ट घ्या. निखिल आलाय. दक्ष म्हात्रे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. 4थ्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. दक्ष तो निखिल. चेंडू पडले तर जास्त स्विंग झालाय. पंच वाईडची खूण करताय. तवांतने भर धावसंख्या धावफलकातील 40 धावा आपण पाहू शकता. दक्ष पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर. सायकेनला आपण पाहू शकता. निखिलला आपण पाहू शकता. निखिल माळी पचक कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय. भावेश नॉन स्ट्राईकला आहे. त्याला स्ट्राईक मिळत नाही या षटकामध्ये. दक्ष म्हात्रे राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो. स्ट्राईकला निखिल. चांगला चेंडू होता बॅटरमधून निघून गेला. या वेळेला वाईड अर्कचा वापर केला. चांगली गोलंदाजी बघायला मिळाले. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते दक्षच्या माध्यमातून. 4थ्या षटकातील आपण तर आतापर्यंत चेंडू झाले तब्बल 5. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 40 धावा धावफलकातील लागल्या आहेत. विकेटचा विचार केला तर आमच्या गुणलेखक आम्हाला सांगतात तब्बल विकेट गेल्यात. 5 गडी बाद झाल्या आहेत. अंतिम चेंडू 4थ्या षटकातील. काय गोलंदाजी केली दक्ष मात्र या षटकामध्ये. कमबॅक करून दिलं. फुलटॉस होता ऑन साईडला सीटच्या माध्यमातून पाठवलंय लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू सीमारेषा पार चौकार. चला जरा फास्ट घ्या फास्ट घ्या.
44 धावा धाफलकाती लागल्या आहेत. अंतिम षटक पाहायचं कोण घेऊन येतं इथून. पुन्हा एकदा यंगस्टरचा वापर केला जातो का पाहायचं आहे. स्वप्नीची 2 षटकं झाले आहेत. तन्मय पाटील येतोय. तन्मय पाहायचं तर कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतोय. अजून एक यंगस्टर बघायला मिळतोय. आता भावेश पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग करतो. ज्या भावेशनी चांगली बॅटिंग केली होती 3ऱ्या षटकामध्ये, पण 4थ्या षटकात त्याला स्ट्राईक आली नाही जास्त. 17 वर्षाचा यंगस्टर एवढ्या मोठ्या स्पर्धेत खेळतो. 56व्या आपण तर वर्षामध्ये तो खेळताना दिसतो या स्पर्धेच्या. तन्मय आलाय गोलंदाजी मार्कवर. आमच्या समालोचक कक्षा एनकडून स्ट्राईक एनला बॅटर आपण पाहू शकता. भावेशला आपण पाहू शकता. डावखोरा बॅटर आहे. ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. विश लॉंगला डीपमध्ये चेंडू शप्पलून आपण आता स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा. इथे आपण बॅटर बाद आहे बघा. बेल्स खाली पडल्यात. क्लीन बोल्ड. एडुटे संघाचे संघनायक आलेले आहेत. दहिसर टीमचे कॅप्टन इंद्रजित काळन आणि तकदीर काळन यांनी पुरस्कृत केलेला हेडुटणे संघ आणि दुसऱ्या बाजूला नितास मूर्ती, चंद्रकांत पाटील, अगासन यांनी पुरस्कृत केलेला संघ नितास मूर्ती दहिसर. सागर येतोय. तन्मयला यश मिळालंय. चला सागर जरा फास्ट या. कारण अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ह्यानंतर अजूनही आम्हाला मॅचेस कव्हर करायचे आहेत. हे सर्व मॅचेसना नितीन काळन आपण तर शेवटच्या षटकापर्यंत रंगतात. त्यामुळे आपण एकही आपण तर लो स्कोरिंग मॅच होत नाही आहे. जरी लो स्कोरिंग मॅचेस झाले तरी 5 षटकं पूर्ण होत आहेत, पूर्ण घेतली जातात. आपण पाहिले तर सागर पाटील पाच कशाप्रकारे बॅटिंग करतोय. तन्मयला आपण पाहू शकता. तन्मय एंड बदललं. आता आपण पाहिले तर लेफ्टमर आहे. ओ वेगवान चेंडू होता पण दिशेवरती मात्र नियंत्रण नव्हतं. पंच वाईड चिखून करतायत. अव्वांत धावने भर धावसक्या धावफलकाती 45 धावा आपण पाहू शकता. गडी बाद झाल्यात. तब्बल आमचे गुणलेखक आम्हाला सांगताय 6 गडी बाद झाल्यात. तन्मय लेफ्ट हँड ओर देकडनं मारा करतो. आमच्या समालोचक कक्षा यांकडून स्ट्राईक केला. सागर पाटीलला आपण पाहू शकता. सागर पाटील पाहायचं आता काय करतो इथून. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. तन्मय तू सागर. हा चेंडू आपण आता बॅटची आतली कडा घेऊन मागे सरकला. इथे विकेटची शक्यता आहे आणि विकेट मिळाला देखील. बॅटर बाद. पंचेचाळीस धावा झाल्यात. स्वप्नील येत आहेत. स्वप्नील पाटील चला जरा लवकर. काय गोलंदाजी करतोय बघा तन्मय इथून. चेंडू बाकीचा फक्त आणि फक्त आपण जर विचार केला तर सीताराम पाटील यांच्याकडे विकेट हॅट्रिकला गोलंदाजला 2000 रुपयाचं कॅश प्राईज. बरोबर बॉल किती बाकी आहेत. 4 चेंडूचा खेळ बाकी देतील. म्हणजे हॅट्रिकला संधी आहे अजूनही. 2000 रुपये मिळतील. स्ट्रायकेला सागरला आपण पाहू शकता. तन्मय लेफ्ट हँड ओर देकडनं मारा करतोय. 45 धावा झाल्यात. गडी बाद झाल्यात. तब्बल 7 गडी बाद झाल्यात. फुलटॉझर लॉफ केलाय. टायमिंग चांगला झालाय का. हो चांगलं झालंय. सागर पाटीलच्या बॅट मधून आलाय मच निडेड षटकार. धाव षटकार आले त्यामुळे तानाजी पाटीलने काही लावलंय की नाही. नाही तानाजी पाटील गोल्डन मॅन आला. लगेच मिळतील लावल्यानंतर. किती 3 षटकारला 2000. नाही भाऊ लगेच बक्षीस ते देतील बघा. फक्त षटकार मारायची खोटी आहे. 2000 रुपये लगेच मिळतील. तानाजी पाटील गोल्डन मॅन भोपरचे. चला चेंडू द्या लवकर. गोरख आपण बोलले तर गोरख मामा. आपण बोलले तर उसार घरचे प्रचंड सोनं अंगावर घालतात. ते आमच्या जवळ आले तरी भीती वाटते आम्हाला. इतकं सोनं असतं त्यांच्या अंगावर. सर मॅच बॉल आलाय बघा सर. रमेश म्हात्रे मॅच बॉल आलाय बघा. 2 षटकार आले आहेत. सलगचा 3रा येतो का पाहायचा आहे. तन्मयने सुरुवात चांगली केली होती पण त्याच्यावरती अटॅक केला जातो. आता
चेंडू बाकेत अजूनही विचार केला तर आमच्या गुणलेखक सांगतात 2 धावा झाल्यात. आपण 57. तन्मय लेफ्ट हँड ओव्हर देखील मारा करतोय. सागर पाटील चांगली बॅटिंग करतोय. 2 संघर्ष षटकार आले आहेत. तिसरा येतोय का पाहायचंय. पाठवून दिलंय स्टँड अँड डिलेटच्या माध्यमातून लॉंग मारेशा बार षटकार. बघा ना, त्यांना नेहमी असं वाटतं की बक्षीस जिंकावं खेळाडूने, आणि आता सागरने जिंकले 2000 रुपये. नाही नितीन, सागर येण्यापूर्वी ना आपण तर शांतता होती, पण आता मात्र आक्रमकता मैदानात जाणते. 63 धावा अंतिम चेंडू. तन्मयने एंड बदललाय. चौथा येतो का पाहायचंय. चेंडू पंच मात्र आपण तर वाईटची खूण करताय. प्रेशर बघायला मिळतंय यंगस्टरावर. 64 धावा आणि प्रेशराखाली चुकी होताना दिसते यंगस्टराकडून. अजूनही संधी आहे चौथा षटकार मारण्याची. सलग नाही, पारितोषिक नंतर द्या. मी 12वेकडे ते पारितोषिक देऊन ठेवू. तन्मय चांगला चेंडू तर ज्युनियर आपण सागर पाटील प्रथम बॅटिंग करताना श्लोक लेवून संघ गडी बाद झाले. आपण 7 आणि धावा झाल्या. 65 धावांचं लक्ष्य असणारे कैलासवासी विष्णू पाटील 11 पडले संघासमोर. यस नितीन. तर नक्कीच बोपरचे मधुकर माई यांनी विनंती होती की आपण या आपल्या शुभाचे टॉस होईल. मधुकर माई यांच्या शुद्धी करणार आहोत, त्यामुळे नितासमध्ये दही करणार आहोत. सर आपली बॅटिंग आहे लक्षात घ्या. त्यानंतर शिवाजी माई उपस्थित आहेत भोपरचे, त्यांचाही सत्कार होईल. तर या श्रीधर पाटील यांना विनंती होती की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. शिवाजी माई भोपरचे, त्यांचे सत्कार होईल. त्यानंतर एक जबरदस्त क्रिकेटचे दर्दी आपण पाहतोय नारिवलीचे किसन गोरपेकर उपस्थित, त्यांचे सत्कार होईल. तर या किसन काका, एक जबरदस्त व्यक्तिमत्व, नेहमी समालोचकांवर सुद्धा त्यांचं खूप सारं प्रेम तुम्हाला पाहायला मिळतं. ते किसन गोरपेकर नारिवलीचे, त्यांचा सत्कार होईल. देवानंद पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सत्कार करणार आहोत. देवानंद पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. त्यानंतर निजेगावचे रतन पाटील उपस्थित, त्यांचे सत्कार होईल. या रतन पाटील साहेब, रतन पाटील या, आपलाही सत्कार होईल. निजेगावचे समाज ग्रामस्थ आमचे रतन पाटील, आपण या. संतोष कुटारकरला विनंती असे आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. रतन पाटील या, आपला सन्मान आपण स्वीकारायचा. पुढच्या मॅचचा टॉस झालाय. हेडवुडने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे हेडवुडने संघ आणि दहिसर संघ थोडेसे इतक्या लांब लांब आपण उभे नका राहू प्लीज, कारण 5 ओव्हर संपायला वेळ लागत नाही. त्यामुळे तुम्ही आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबले तर हरकत नाही आहे. सर्व तुम्हाला काही मिळेल, पाणी हवं असेल तर पाणी मिळेल आणि बसण्याची व्यवस्था सुद्धा आहे. त्यामुळे या हेडवुडने संघ आणि दहिसर. धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल या मॅचमध्ये आपण पाहिलं तर स्वर्गीय विष्णुशेठ पाटील प्रतिष्ठान, जोगिंदर माळी यांचं आगमन झालं. विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. तसेच दिलीप पाटील माजी सरपंच आपण पाहतो हेडवुडे यांचं आगमन झालं, आणि सुधीर कान, या दोन्ही मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करून निवडतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेच आपण वळणार आहोत विनोद पाटील यांच्याकडे दुसऱ्या सत्रासाठी. थँक्यू व्हेरी मच बाळू, थँक्यू व्हेरी मच नितीन काळान. स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वच लाडक्या क्रीडरसिकांचं. मकर संक्रांत चषक 2025 अत्यंत सुबक, सुंदर, विलोभनीय, लक्षवेधी, आकर्षक, मनमोहक, शिस्तबद्ध, पारदर्शक आयोजन. याची देही याची डोळा क्रिकेटचा एक दैदिप्यमान सोहळा. पर्व 56वा आणि दुसरा दिवस मैदानावरती आपण बघतायत. पहिल्या फेरीतील दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना मैदानावरती भोपर श्लोक 11 गावदेवी भोपर वर्सेस स्वर्गीय विष्णुशेठ प्रतिष्ठान. आदर 65 धावांचं लक्ष्य आहे. 5 ओव्हरमध्ये 13 धावांची धावगती राखायची. बॉलिंग मार्कवर राहुल, स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील, ऑन साईडला अलंग द ग्राउंड चेंडू मिड विकेटला. थोडंसं फंबल झालं पण एक धाव इथून मिळेल आणि एका धावेने अकाउंट ओपन होतंय पडले संघाचं. सलामीवीर आपण बघताय. दुसऱ्या बाजूला मयूर ठाकूर. सातत्याने या दोघांनी कित्येकदा मोठमोठ्या भागीदारी आपल्या संघासाठी केल्या. दोघांमधलं कॉर्डिनेशन अत्यंत चांगलं आहे. दोघांमधलं आपण बघितलं तालमेल खूप जबरदस्त आहे. समन्वय तर दोघांमध्ये नेहमी चांगले आपण बघितलेले आहे. या मैदानावरती जबाबदारी दोघांकडनं असणार आहे. भोपर संघाकडनं सलामीवीरांनी हवी तशी सुरुवात करून दिली नाही, पण अंतिम ओव्हरमध्ये 20 धावा ज्या आल्या त्या फार महत्त्वाच्या ठरल्या. 44 धावा 4 ओव्हरमध्ये होत्या, पण 20 धावा आल्यानंतर टार्गेट 65चं. ऑन साईडला अपील अपील
पंचांनी फेटाळलेलं आहे. फार जोरदार अपील झालं होतं, लाऊड अपील झालं होतं. पंच सांगतायत लेग बायच्या रूपाने एक धाव, धावसंख्या धावफलकावरती 2. पायावरती चेंडू आदळला होता आणि त्यामुळे अपील झालं होतं, पण पंचांचं म्हणणं आहे की चेंडू यष्टी सोडून जाणार होता. त्याच कारणास्तव हे अपील फेटाळलं गेलं. राहुल पुन्हा एकदा स्वप्नीलसाठी राऊंड द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झाला नाही. चेंडू इनफिल्डच्या आत अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालं. केवळ एक धाव. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. पॉवर प्ले म्हटलं की इथून हाणामारी करणं फार गरजेचं आहे, कारण फिल्डिंगची बंधनं असतात पॉवर प्लेमध्ये. फक्त 2 क्षेत्ररक्षक तुम्ही डीपमध्ये बघतायत. मयूरसाठी डीप स्क्वेअर लेग आहे, त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला लॉंग ऑनला बघायला मिळतोय. इनफिल्डमध्ये आपण बघतायत ऑन साईडला एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, एक शॉर्ट मिड विकेटला आहे, ऑफ साईडला शॉर्ट थर्ड मॅन आहे, शॉर्ट पॉईंट आहे, एक मिड ऑफ आहे आणि एक शॉर्ट कव्हरला आपण फिल्डर बघतोय. मयूरसाठी एक वेगळी रणनीती लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. ऑन साईडला खेळतात फिल्डर आहे त्या ठिकाणी. एफर्ट चांगले होते. बॅकअपला फिल्डर मागे होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, अपील झालंय. पंचांनी ते फेटाळलेलं आहे. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. हे दोघेही नेहमीच याच पद्धतीने मैदानावरती धावत असतात. दोघांचा फिटनेस नेहमी चांगला राहिलेला आहे. आणि त्या ठिकाणी बघा आपण पपर संघ थोडासा आपण बघितलं तर गोलंदाज निराश आहेत. हा थ्रो अत्यंत चांगला होता, पण थोडासा थ्रो उशीर आलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ती बॅट त्या ठिकाणी ड्रॅग करण्यात आली, ग्राउंडिंग करण्यात आली आणि त्यामुळे या 2 धावा पंचांनी नकार दिलाय. गुड डिसिजन बाय प्रसाद सहस्त्रबुद्धे सर. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 5. टार्गेट आहे एकूण 65 धावांचं, म्हणजे 60 धावा अजूनही हव्यात. ही मॅच रंगतदार होईल. दोन्ही बाजूने आपण बघतोय कडवा प्रतिकार बघायला मिळतोय. दोन्ही बाजूनी संघर्ष बघायला मिळतोय. दोन्ही संघ खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि त्यामुळे एक हा सामना रंगतदार प्रेक्षकांना बघायला मिळेल. उडावलाय, मिस टायमिंग झालाय, झेल आहे, कठीण आहे, पण प्रयत्न अतोनात झाले होते. डीपमध्ये चेंडू गेला होता कव्हरच्या दिशेने. 2 धावा येत आहेत. फटका फसला होता. राहुल सांगतात की प्रयत्न व्हायला होता विपरीत दिशेला धावत. निखिल मात्र धावत गेला होता, पण चेंडूपर्यंत त्याला पोचता आलं नाही. प्रतीकही त्याच्या सोबतीला होता, पण आज झेल त्या ठिकाणी पकडता आला आणि 2 धावा या दरम्यान येतात. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाली ती म्हणजे 7 धावा. 5 चेंडूत केवळ 7 धावा आतापर्यंत झाल्यात. हा चेंडू ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर फुललेंत आहे. व्हाईट बॉलचा इशारा दिशेपासून भरकटलेले आहेत. गोलंदाजी आत्तापर्यंत चांगली झाले. एकही मोठा फटका खेळू दिला नाही राहुलने या षटकामध्ये, पण अंतिम चेंडू अजूनही शेष. बॉलिंग मार्कर पुन्हा एकदा राहुल. उडावलाय. हा फटका येतोय लॉंग ऑनला. झेलची शक्यता. झेल ड्रॉप. अविनाशने झेल ड्रॉप केलाय. जीवनदान मिळतंय मयूरला. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ असा वाक्प्रचार क्रिकेटमध्ये आहे, पण कुठेतरी चूक झाली. मयूरला जीवनदान मिळतंय. जीवनदानाबरोबर मिळत आहेत 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अंती आपण बघतो 10. वेळेच्या बाबतीत थोडंसं लक्ष द्या बरोबर टीम. वारंवार एकत्र येऊ नका. यानंतर एक सामना कव्हर करायचा आहे, त्याची नाणेफेक झालेली आहे. सूर्य हळूहळू अस्ताला जाताना आपण बघतोय. कालही एक मॅच पेंडिंग राहिली. आजही 9 मॅच कव्हर करण्याचा आमचा विचार होता, पण ते आज शक्य होणार नाही. धावसंख्या 10. अजूनही विजयासाठी 55 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 24. मैदानावरती दोन्ही सलामी त्या ठिकाणी खेळत असताना दोघांकडे एक क्षमता आहे, पण पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर एकही मोठा फटका आला नाही. केवळ 10 धावा तिथे आलेल्या आहेत. पण बघूया. तर इंद्रजित काळन साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती आयोजकांच्या वतीने आपल्याला इन्व्हाइट केलं ते. खास करून या स्पर्धेचे आमचे आयोजक आणि आपण पाहतो कार्यसम्राट माजी सरपंच गिरीधर पाटील साहेबांच्या वतीने इन्व्हाइट केलं ते. तर इंद्रजित काळन आपण आला असेल तर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू विनोद पाटील. तर तकदीर काळाने इंद्रजित काळाने हेदुडणे संघाचे पुरस्कर्ते. तर आज हेदुडणे संघ देखील तुम्हाला यानंतर पुढच्या फेरीत दिसेल. श्लोक 11 संघाचे पुरस्कर्ते नितीन माळे देखील मंचावरती उपस्थित आहेत. तानाजी पाटील आहेत, मधुकर माळे आहेत. बोपर संघालाही समर्थक आहेत. जसं पडले संघाचे समर्थकही भरपूर संख्येने आहेत. हेदुडणे संघाचे समर्थक या ठिकाणी पोहोचलेच असतील. बॉलिंग मार्कवर प्रतीक. अपील पंचांनी स्वीकारलंय. बोल झालेले आहेत. यष्टी त्या ठिकाणी आपण बघतात वाकवलेली आहे आणि पहिला धक्का मैदानावरती स्वप्नील म्हात्रे जात आहे डगआउटच्या दिशेने.
अराउंड द लेग आपण बघितलं, मागून एस्टनच्या पायाच्या मागून हा चेंडू एस्टनमध्ये आदळला आणि काय जबरदस्त अपील आधी झालं तर लक्षात आलं नव्हतं प्रतीकच्या काही सेकंद की हा चेंडू एस्टनवरती आदळला आणि पहिल्या विकेटचं पतन मैदानावरती न्यू बॅटर त्या ठिकाणी दक्ष मात्रे. मागच्या मॅचमध्ये दक्षने काय बॅटिंग केली होती, अफलातून खेळ त्याचा राहिला होता. या मॅचमध्ये तशीच अपेक्षा असणार आहे. स्वप्नील जरूर बाद झाला आहे पण पडले संघाकडे बॅटिंगचे अनेक ऑप्शन आहेत. धावसंख्या 10 वरती असताना पहिला विकेट प्रत्येक मायाने आलेला पहिला धक्का दिला आहे. स्वर्गीय विष्णू शेठ प्रतिष्ठान आदर्श 11 पडले संघाला. दक्ष त्या ठिकाणी तयार स्ट्रायकिंग एंडला. प्रतीक फिल्डिंगची विरचना आपण बघतायत. दक्षसाठी डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, एक मिड विकेटला आणि त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक तुम्ही बघतायत त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलं आहे. एक वेगळी रणनीती या षटकामध्ये आपण बघताय. दक्ष त्या ठिकाणी तयार, रिव्हर्स जास्त खेळतो त्यामुळे कदाचित ही रणनीती असावी भोपर टीमची. हलक्या हाताने प्लेस करतायत, जेंटल टच, काय जबरदस्त हा फटका, टायमिंग आणि नजाकत होती या फटक्यामध्ये. फार जास्त काही केलं नव्हतं. ऑफस्टंपवरती ओव्हरपिच चेंडू होता, हलक्या हाताने फक्त पुश केलं होतं आणि या दरम्यान आपण बघतायत अत्यंत चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावपलकावरती 3 पुढे सरकते, जाऊन पोहोचते 13च्या घरामध्ये. टार्गेट अजूनही दूर आहे, मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. या इनिंगमध्ये आपण आत्तापर्यंत बघितलं एकही मोठा फटका आला नाही. भोपर संघाची गोलंदाजी चांगली होते आणि दुसऱ्या बाजूने फिल्डरही चांगली साथ देतात. एक झेल जरूर ड्रॉप झाला, जीवनदान मयूरला मिळालेलं आहे पण बघूया मयूर या जीवनदानाचा फायदा किती घेतोय. तर शिरीष माई यांच्याकडनं प्रतीकला आतापासून प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं कॅश प्राईज शिरीष माई साहेबांकडनं आधीच्या विकेटला पण. तर चला स्पीडअप करा, वेळ जास्त घेऊ नका. प्रतीक मयूरसाठी पुढचा चेंडू वरती विकेट. हो पाय चेंडू होता, मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट झालंय पण तिथे काय घडलंय, अपील बेस खाली पडल्या होत्या पण त्यानंतर स्टंप उचलला गेला. थर्ड अंपायरला रेफर केलं, आपण बघूया चेक करूया. त्या ठिकाणी आमचे थर्ड अंपायर आहेत. तर सॉफ्ट सिग्नल पंचांचा आऊट आहे पण बघूया आता थर्ड अंपायरवरती इथून मात्र ही जबाबदारी सोपवलेली आहे. चेक करूया आपण ॲक्शन रिप्लेमध्ये, बघूया स्लो मोशनमध्ये, बघूया कशा पद्धतीने ही घटना घडलेली आहे. फिल्डिंग लावून घ्या, जवळ येऊ नका. भोपर टीम तुम्हाला ही सूचना आहे, डिसिजन जो येईल तो येईल, तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. बघूया अंपायरचं डिसिजन काय येतोय. प्रसाद सहस्त्रबुद्धे सांगतात वेळेच्या बाबतीत प्रत्येक खेळाडूला की प्लीज सगळ्यांनी एकत्रित येऊ नका. आपल्याला यानंतर एक मॅच कव्हर करायची आहे, त्या मॅचमध्ये कुठल्याही प्रकारचा अंधार होता कामा नये. अलाउड अपील, डायरेक्ट हिट झालं होतं. त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी इथून लगेचच फलंदाज त्या ठिकाणी पोहोचले होते. स्टंप उचललेला असं सांगतात की जेव्हा बेस खाली पडते तेव्हा तुम्हाला स्टंप उचलावा लागतो बॉल त्याला लावून आणि त्या गोष्टी घडल्या आहेत. नॉट आउट. तर फलंदाज नाबाद आहे पंचांच्या तिसऱ्या पंचांच्या निदर्शनात. दोन्ही ठिकाणी नॉट आउट आहे राहुल, दोन्ही ठिकाणी चेक केलंय. तर नशीब बलवत्तर आहे, आधी झेल सुटला त्यानंतर धावचीच्या रूपाने ते फलंदाज बाद होता वाचलेला आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवत आहेत आपल्याला प्रथमेश की काय घडलं होतं त्या ठिकाणी. खूप सुंदर टेलिकास्ट सुरू आहे. पायातला चेंडू ऑन साईडला प्लेस केला होता. विकी माळी फार झपाट्याने आले होते. मॅच सुरू करा लगेचच. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे, या गोष्टीची दक्षता बाळगायची आहे भोपर टीम. आयोजकांच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे प्लीज. प्रतीक मयूरसाठी. ओ हो, जे स्वप्नीलच्या बाबतीत घडलं तेच घडलं मयूरच्या बाबतीत. आणखीन एकदा का मैदानावरती दोन्ही सलामीवीर डगआउटच्या दिशेने. क्रिकेटमध्ये आपण हे फटके नेहमी बघत असतो की फलंदाज ऑफस्टंपवरती येतात, शफल होतात, ऑन साईडला खेळणं पसंत करतात. पण बऱ्याचदा असं आपण म्हणतोय की मेरिटवरती काय कळत नाही. जर चेंडू लेग स्टंपवरती आहे
स्कोअर त्या ठिकाणी आपण बघतोय 15 धावा झाल्या, टार्गेट 65 धावांचं आहे, अजूनही 50 धावा करायच्या आहेत. बोपर संघ खूप चांगली गोलंदाजी मैदानावरती करतोय. आधी फलंदाजी खूप चांगली झाली, स्पेशली सागरने जे फिनिश केलं शेवटच्या ओव्हरमध्ये 3 षटकार आले, 20 धावा आल्या. त्या धावा फार महत्त्वाच्या ठरल्या कारण 4 ओव्हरमध्ये फक्त 44 धावा होत्या आणि त्यानंतरचा कमबॅक बोपर संघाचा आपण बघितला. आणि आता 15 धावसंख्या आपण बघतोय, 1.4 षटकं आत्तापर्यंत संपन्न झाल्यात. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा प्रतीकचं षटक, 2 विकेट आत्तापर्यंत प्राप्त केल्यात प्रतीक माळीने. एज लागते, टायमिंग नाही झालं, चेंडू शॉर्ट लेगच्या दिशेने जातोय. केवळ 1 धाव्या दरम्यानच्या काळात येते, एका धावेने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते. 16 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं धावा आल्या होत्या, त्या म्हणजे 10 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 6 धावा खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये. 2 विकेट प्राप्त केलेले आहेत. प्रतीकने ते देखील दोन्ही सलामीवीर, आधी स्वप्नीलला बाद केला आणि त्यानंतर आपण बघतायत मयूर ठाकूरला. मैदानावरती सागर पाटीलचं आगमन झाले, स्टार्किंग एंडला दक्ष. सुंदर टायमिंग, व्हॉट अ शॉट, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या पार आणि हा पहिला चौकार. पण या ओव्हरमध्ये 2 विकेटही आलेले आहेत. मात्र बघूया, अजून इक्वेशन 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 45 धावांची गरज, रिक्वायर्ड 15.00. मॅच बॅलन्स आहे. दक्ष सारखा अत्यंत टॅलेंटेड बॅट्समन मैदानावरती, हा यंगस्टर मागच्या मॅचमध्ये ज्याने इम्प्रेस केलं. दुसऱ्या बाजूला अत्यंत अनुभवी लिटिल मास्टर सागर पाटील देखील खेळपट्टीवरती आलेला आहे. त्याच्याकडेही मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, त्याच्याकडे अफाट गुणवत्ता आहे. पण बघूया मैदानावरती काय घडतंय. येणारे 18 चेंडू, 45 धावांची गरज आहे. सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे मॅचने. सगळ्यांचंच लक्ष आज मकर संक्रांत चषक 2025च्या या दुसऱ्या दिवसामध्ये या मैदानावरती 7व्या सामन्यामध्ये आपण आहोत आणि 7वा सामना अत्यंत रोमांचक स्थितीमध्ये जाताना दिसतोय. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार, अविनाश ज्युनियर त्या ठिकाणी येतोय. राऊंड द विकेट. हवेत आहे, मिस टायमिंग झालंय का, जेलची शक्यता आणि प्रयत्न झालाच नाही. दोघे एकमेकांकडे बघत राहिले, दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ येतोय. हा किधर आहे, तुमचं ध्यान कुठे आहे? तुम्ही मकर संक्रांत चषक खेळताय, ग्रामीणचं वर्ल्ड कप खेळताय. ही स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. इथे हे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर यशाची एक एक पायरी चढायची आहे तुम्हाला. या चुका तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जातील. जिथे झेल होऊ शकला असता, किमान 4 धावा तर वाचवल्या असत्या, पण तेही घडलं नाही. आज षटकार सागरच्या बॅटमधून. हो हा देखील जाईल. झेल सुटला होता, शिक्षा तर मिळणार होती. सलग दुसरा षटकार सागर पाटीलच्या बॅटमधून. छोटा तीर घाव करे गंभीर. नेहमीच्या मैदानावरती आपण सातत्याचा खेळ भरताना बघितलेला आहे. दबाव आहे, पण दबावाच्या लाटेवरती जो आरूढ होणार तोच बनणार सिकंदर. या मॅच मध्ये 2 षटकार आल्यात, दबाव अविनाशवरती आहे. बघूया काय उत्तर आहे या 2 षटकारांचं, की सागर पुन्हा एकदा आक्रमण करणार. राऊंड द विकेट सागरसाठी. अलंग द ग्राउंड चेंडू मिड विकेटला. प्रतीक त्या ठिकाणी आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ 1 धाव, पण थ्रो थोडासा खराब आला होता. बॅकअप मिळते.
एक धाव येते, एका धावेने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 33. यालाच तर क्रिकेट म्हणतात मित्रांनो. 2 मोठे फटके आले आणि पडले संघाने देखील या मॅचमध्ये आता चांगल्या पद्धतीने कमबॅक केल्या, सुस्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. 2 विकेट गमावलेले आहेत पण हे दोघेही मैदानावरती खूप चांगल्या पद्धतीने खेळत आहेत, जबाबदारीने खेळत आहेत, एकाग्रतेने खेळत आहेत आणि चेंडूच्या मेरिटवरती बॅटिंग होताना आपण बघतोय. दक्ष 7 वरती नाबाद आहे, 2 चेंडूचा सामना केला. वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग लगेच लावा. बॉलिंग मार्कवर ज्युनियर अविनाश. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इनला यावेळेस दक्ष मात्रे. हो, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित आला नाही बॅटवर, पण गॅपमधून चेंडू गेला डीप पॉईंटच्या दिशेने. जोपर्यंत फिल्डर जाऊन चेंडू उचलतील, थ्रो करतील, तोपर्यंत 2 धावा दक्षला, 2 धावा पडले संघाला. धावसंख्या धावफलकावरती 35. 30 धावांची अजूनही गरज आहे. चेंडूंचा आपण विचार केला तर 4 चेंडू आत्तापर्यंत झाल्यात, म्हणजे अजूनही चेंडू शिल्लक आहेत 14 आणि विजयासाठी हव्यात धावा 30. पुन्हा एकदा अविनाश दक्षसाठी. हो, चांगला चेंडू पण तितक्या चांगल्या पद्धतीने स्क्वेअर लेगला मिसफील्ड झाले. 2 धावा इथून मिळतील. चुका आणि चुका या ठिकाणी होताना आपण बघतोय. हा दबाव आहे. हा खेळ फक्त तुमची शारीरिक क्षमता नाही तर तुमची मानसिकताही तपासत असतो. हा खेळ फक्त ताकदीने नाही तर बुद्धीने खेळायचा असतो. मेंटली तुम्ही किती स्ट्रॉंग आहे हा खेळ नेहमी तपासत असतो. इथे आपण बघितलं तर 2 धावा आल्यात. धावसंख्या धावफलकावरती 37. 28 ची गरज अजूनही. जबरदस्त मॅच रंगते. क्रिकेटचा रणसंग्राम हा थरार मैदानावरती पडले वर्सेस बोपरमध्ये. बॅटची झेलची शक्यता, झेल झालाय ड्रॉप. विनाश काले विपरीत बुद्धी. मगाशी एक झेल सुटला, आता ती चूक. सोपा झेल होता दक्ष, त्याने मागच्या मॅच मध्ये 27 अवघ्या 9 चेंडूमध्ये गेल्या होत्या. त्याला जीवनदान देणं मागात पडू शकतं. अशा सिच्युएशन मध्ये झेल पकडणं फार गरजेचं असतं. झेल पकडले, विकेट आली तर तुम्हाला दबाव टाकता येतो, मॅच मध्ये कमबॅक करता येतं. पण इथे तशी गोष्ट घडताना दिसत नाही. फिल्डिंग लगेच लावा. इक्वेशन तुम्हाला सांगतो, 3 ओव्हरमध्ये 38 धावा झाल्यात आणि उर्वरित समीकरण आपण बघतायत. तर एडुडनेचे माजी सरपंच दिलीप पाटील यांचा सत्कार आम्ही करणार आहोत. मी सोमनाथ पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभासे कार्यसम्राट हरिभक्त परायण माजी सरपंच दिलीप पाटील या, आपला सत्कार होईल. 40+ एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत. आताच लोटोई चषक स्पर्धा आली देवीच्या पाडा येते, तिथेही त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि चांगली बॅटिंग केली होती. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला होतोय. नेहमीच एडुडीची जेव्हा जेव्हा 40+ स्पर्धा बाळूपाडी असते आम्हाला ते नेहमीच इन्व्हाइट करतात. नितीन पाटील असते आमचे एडुडनेचे, भीमचंद्र काळन असतील, दादांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच. चला लगेचच नाही पाणी प्या, आता थोडीशी घाई करा प्लीज. चला प्लीज, वेळ जास्त घेऊ नका. पाणी थोडंसं कमी प्यायला तर हरकत नाही, पण जास्त वेळ घेऊ नका प्लीज. लगेचच फिल्डिंग लावा. शेवटची मॅच आपल्याला कव्हर करायचे, नाणेफेक झालेली आहे. त्या मॅचवर देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे. एक जबरदस्त बॅटल एका बाजूला हेदुडने, दुसऱ्या बाजूला दहिसर. या दोघांमध्ये क्रिकेटचा रणसंग्राम यानंतर रंगताना दिसेल. पण सध्याची मॅच सुरू आहे ती देखील चित्त थरारक आहे, रोमहर्षक आहे. सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेली आहे या मॅचने. दोन्ही संघाचे समर्थक भरपूर संख्येने उपस्थित आहेत. काही जण यूट्यूबच्या माध्यमातून या मॅचचा आनंद घेत आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. काही असे प्रेक्षक आहेत जे फक्त क्रिकेटचा आनंद घेत आहेत, पण काही समर्थक जे या गावातील असतील ते आपापल्या संघाला सपोर्ट करत आहेत. 12 चेंडू विजयासाठी हव्यात, 27 धावा. रिक्वायर्ड रेट 13.5 आहे. फिल्डिंग लगेच लावा, लगेचच मॅच सुरू करा प्लीज. बघा प्लीज बोलायला लावू नका. आयोजकांच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. रणनीती डावपेच फार महत्त्वाचे आहेत, पण या क्षणाला वेळेचं महत्त्व फार आहे. नाही विनोद, या सूचना आपण काय करतोय तर पुढच्या मॅचचा टॉस ऑलरेडी झालेला आहे, त्यामुळे आपण सूचना करतो. एडुडने टॉस जिंकले, त्यांनी फिल्डिंग घेतली, त्यामुळे थोडं सहकार्य करा प्लीज. बघा समोर जो स्टँड आहे विष्णू शेठ कचरू असाल, तिथे कुणीतरी आमच्या कपड्यावरती, पांढऱ्या कपड्यावरती पाय ठेवलाय. तकदीरची कहाणी यांचा जो कटआउट आहे त्याच्या बाजूला. आणि मैदानावरती काय घडलंय या दरम्यान आपण बघतात. फलंदाज दक्ष बाद झालाय. ॲक्शन रिप्लेमध्ये बघूया कशा पद्धतीने बाद झाला होता. रिव्हर्स खेळण्याचा मोह या ठिकाणी खरं तर आवरला गेला नाही, पण त्या ठिकाणी आपण बघताय धावचीच्या रूपाने दक्ष बाद झालाय. अतिघाई संकटात नाही या उक्तीप्रमाणे फलंदाज मात्र बाद झालाय आणि मैदानावरती न्यू बॅटर त्या ठिकाणी येतोय वैभव.
धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत एकूण झाले ती म्हणजे 38 धावा झाल्यात. अजूनही विजयासाठी 27 धावांची गरज आहे आणि आता चेंडू शिल्लक असतील 11. बॉलिंग मार्कवर भावेश ठाकूरला पाचारण करण्यात आले. हे षटक फार महत्त्वाचे आहे दोन्ही संघाच्या दृष्टीने. या षटकात भावेशने जर इकॉनॉमिकल बॉलिंग केली तर दबाव शेवटला पडलेवरती असेल, पण या ओव्हरमध्ये जर पडले संघाने जास्तीत जास्त धावा केल्या तो दबाव शेवटच्या ओव्हरमध्ये कमी असेल. भावेश लेफ्ट आर्मवरती विकेट. ओ चेंडू वेगाने आला होता, उसळला होता आणि काय जबरदस्त फिल्डिंग, तिथे गोंधळ उडालेला आहे. गलीच्या रिझनमध्ये चेंडू गेला होता. धावचीची संधी होती. सागर फार वेगाने आले होते, जवळजवळ अर्ध्या विकेटपर्यंत आले होते, पण माघारी जाताना जीव मुठीत घेऊन धावले. त्याला माहिती आहे या क्षणाला विकेट. ॲक्शन रिप्ले दाखवत आहेत काय घडलं होतं. थ्रो फेकताना उशीर झाला, कुठे फेकायचा हाच विचार करण्यामध्ये गेला आणि त्यामध्ये फलंदाज मात्र सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. पुन्हा एकदा भावेश. ओ हा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय आणि खेळ एक चांगला चेंडू. सलग 3 चेंडू या ठिकाणी डॉट येत आहेत. पहिल्या बॉलवरती फलंदाज धावचीत झाला आणि बघा इथून शफल होऊन खेळायचा प्रयत्न वैभवचा 2 वेळा फसतोय. 3 चेंडू निर्धाव येत आहेत. इक्वेशन उर्वरित 9 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र 27 धावांची गरज आहे. मागच्या मॅचमध्ये तक्षने 9 चेंडू 27 केल्या होत्या. आता इथून कोण करणार. येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 27 विकेट आपण बघितले तर बोपरने 7 विकेट गमावलेले आहेत, तर दुसऱ्या बाजूला पडल्याचे 3. आडव्या बॅटने खेळतात स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर येतात गॅपमध्ये. हा चेंडू आहे आणि दोघांच्या मधून हा चेंडू सीमा पार. इथून येतोय मच निडेड हा चौकार. फिल्डर आपण त्या ठिकाणी बघतायत एकमेकांच्या प्रती रोष प्रकट करतायत, पण आता चौकार गेल्यानंतर तो रोष प्रकट करून काय उपयोग. आता मात्र नव्याने सुरुवात करावी लागेल. पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेट करावं लागेल या मॅचवरती. येणारे 8 चेंडू 23 धावांची गरज. जबरदस्त थरार मैदानावरती पडले वर्सेस भोपाळ. पुन्हा एकदा भावेश. हो शफलून घ्यायचा प्रयत्न, मागे येतो फाईन लेगला. डायरेक्ट हिट करता आला नाही कुमारला. इथून मात्र 1 धाव पूर्ण होते आणि समीकरण आता बदलेल. ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकाल कुमार त्या ठिकाणी आपण बघताय डायरेक्ट हिट झालं नाही. सागर आला स्ट्राईक वरती आणि सागर आल्यानंतर पोपरचे खेळाडू मात्र आता थोडेसे सावध राहतील. फिल्डिंगची व्यूहरचना थोडीशी बदलेल, कारण सागरने काय जबरदस्त बॅटिंग केली आहे, पण बऱ्याच वेळापासून तो स्ट्राईकला येण्यासाठी माशाप्रमाणे तडफडत होता. स्ट्राईक मिळालेली आहे, पण अखेरचा चेंडू त्याच्या समोर आहे. येणारे चेंडू ओ उडवलाय, उंच उंच गेलाय. झेलची शक्यता, झेल टिपला गेलाय. क्षेत्ररक्षक प्रतीक माळीने हा झेल टिपलाय आणि सागर पाटील जाईल आता डगआउटच्या दिशेने. लवकर पाठवा. तर या विकेटने आता मात्र जल्लोष आपण बघतात भोपर संघाचा. माहिती आहे सागर पाटीलकडे क्षमता होती या मॅचला फिनिश करण्याची, पण सागर बाद झाल्यानंतर तो आनंद आपण बघतायत. पण मी कौतुक करेन भावेश ठाकूरच्या या षटकाचं, ज्याने या ओव्हरमध्ये अक्षरशः फलंदाजांना बांधून ठेवलं, जखडून ठेवलं, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. आणि आता मात्र इक्वेशन 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 22 धावांची गरज आहे. फक्त 5 धावा मागच्या ओव्हरमध्ये आल्यात. 6 बॉल 22. प्रतीक माळी बॉलिंग मार्कवर. तर दोन्ही टीमने येऊन थांबायचं एदुटणे आणि धैसर. क्षणाचा विलंब न करता मॅच संपल्यानंतर लगेच मैदानावरती उतरा. प्रतीक माळी. ओ फुलटॉस आहे, गेला सीमारेषे बाहेर. पहिल्याच बॉलवरती धमाका. इक्वेशन आता 5 चेंडू आणि 16
ओव्हरमध्ये 5 धावा आल्या याचा अर्थ नाही भोपर संघाने हा सामना पूर्णपणे जिंकलाय. या धावसंख्येचं संरक्षण करावं लागेल. वैभव सारखा एक अत्यंत विस्फोटक फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती आहे. त्याच्या बॅटमधून हा षटकार आलाय आणि या षटकाराने विजयाचं स्वप्न दाखवलंय पडले संघाच्या समर्थकांना. पण बघूया ते स्वप्न तो पूर्ण करेल का, की प्रतीक माळी पुढचे 5 चेंडू अशा पद्धतीने फेकेल की या 15 धावा 16 धावा होण्यापासून तो रोखेल. बघा डाव्या बाजूला कॅमेरामॅन त्या ठिकाणी, तिथे कुणी थांबू नका प्लीज, कॅमेरामॅनला डिस्टर्ब करू नका. तिथून बाजूला भरपूर जागा इकडे तिकडे तुम्हाला. तर 5 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज आहे. धोक्याची घंटा वाजवले वैभवने मैदानावरती. फिल्डिंग लगेच लावा, मॅच लगेच सुरू करा. प्रतीक ओव्हर द विकेट. वैभव साठी पुढचा चेंडू. ओ समोर खेळण्याचा प्रयत्न, फिल्डिंग खूप चांगली झाली आहे. स्वतः चेंडू घेऊन येत आहे त्या ठिकाणी. 1 धाव आली आहे. इक्वेशन आता मात्र येणारे चेंडू 4 आणि विजयासाठी हव्यात धावा 15. 4 चेंडू 15 धावा. जबरदस्त मॅच. डोळ्यांचं पारणं फेडणारा सामना, लक्ष वेधून घेणारा सामना. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा. ओ सरळ खेळतात, फिल्डर आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. केवळ 1 धाव. इक्वेशन आता बदलेल. येणारे चेंडू 3 आणि करायच्या 14 धावा. 2 षटकार इथून टोकावे लागतील किंवा 1 दुहेरी धाव आल्यानंतरही 2 षटकार चालतील. 3 चौकार मारून चालणार नाही, पण 13 धावा चालतील कारण की विकेट जास्त आहेत भोपरचे. हो हो हो, पाठवलाय सीमा रेषेच्या पार. येतो हा गगनभेदी गगनचुंबी षटकार. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. वैभव हार मानायला तयार नाही. वैभवला सवय अशा संकटांना तोंड देण्याची. वैभवने मात्र इथून या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या संघाला आणलेले आहे. इक्वेशन आता मात्र चेंडू शिल्लक असतील 2 आणि करायच्या धावा 8. 7ही चालतील. भोपरचे 7 विकेट गेल्यात, पडलेचे 4 विकेट. चला फिल्डिंग लगेच लावा. 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. प्रतीक्षा मनामध्ये. इथून मात्र वादळ सुरू असेल तर दुसऱ्या बाजूला वैभव तयार झालाय पुन्हा एकदा एखादा मोठा फटका ठोकण्यासाठी. 2 बॉल 8ची गरज. फुल टॉस. खराब चेंडू पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. 4 धावा. आणि आता मात्र 1 चेंडू शेष. विजयासाठी हव्यात 4 धावा. समीकरण होतं कुठे आणि आलं कुठे. 6 चेंडूत 22. थर्ड अंपायर बॅटिंग रिव्ह्यू आहे. नक्कीच 1 बॉल 4. विनोद, मॅच रंगतदार झाले. 3 चालतात मला वाटतं पडले संघाला, मात्र 3 धावा धावून घ्याव्या लागतील. तर वैभव कदाचित हाच विचार करतील, चौकार किंवा षटकारच मी मारेल. आणि असे षटकार चौकार वैभव म्हात्रेने बऱ्याच वेळा मारलेत आदर्श 11 पडले संघासाठी. फेअर डिलिव्हरी आहे. आणि आता 1 बॉल 4ची गरज. काय दडले या मॅच मध्ये. विजयाचा रथ आहे तयार. कोण होणार त्याच्यावरती स्वार. कुणाच्या गळ्यात पडणार विजयाचा पुष्पहार आणि कुणाला घ्यावी लागेल या स्पर्धेतून माघार. 1 चेंडू या 2 संघाचं भवितव्य घेऊन येतोय. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या या एका चेंडूसाठी. 1 चेंडू 4. 3ही चालतील, पण चौकार मारण्याचा किंवा षटकार मारण्याचा प्रयत्न. 1 बॉल 4. फुल टॉस. फाईन लेगच्या दिशेने सामना जिंकलेला आहे पडले संघाने. जबरदस्त बॅटिंग वैभवची मैदानावरती. जल्लोष पडले संघाचा. त्या अगोदर आपण फक्त फिल्डिंग लावायला सांगूया. पहिले हेडूटे टीमला फिल्डिंग लावून घ्या. आपण
ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि भोपर संघाचे जे कॅश प्राईज आपण ते देऊया विनोद. नितीन नारायण माळी भोपर यांच्याकडनं 2000 रुपये आणि तानाजी पाटील भोपर यांच्याकडनं 2000. ते सागर पाटीलचे 3 षटकारांचे सागर यायचे आणि नितीन नारायण माळी भोपर यांच्याकडनं भावेश ठाकूर भोपरचे त्यांनी 3 चौकार मारले त्यासाठी 1000 रुपये कॅश प्राईज आहे. आणि प्रतीकला प्रत्येक विकेटला 500 रुपये ते प्रतीक या आपले कॅश प्राईज घेऊन जा. सागर पाटील या सागर पाटील लवकर सागर या जरा. चला चला बॅट्समन पाठवा लगेच. दहीसर बॅट्समन पाठवा लवकर प्लीज. मॅन ऑफ द मॅच आम्ही देणार आहोत. बाळू चला कॉमेंट्रीला आपण जोडा. बाळू पहिल्या सत्रासाठी बाळू सोडा आपण जोडा. फास्ट खेळा प्लीज. तो वैभव मॅन ऑफ द मॅच आहे. माजी सरपंच दिलीप पाटील यांना विनंती या हेडुटनेची आपल्या शुभास आम्ही मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. विनोद मॅन ऑफ द मॅच कोण आहे? वैभव भीमराव पाटील यांच्याकडनं वैभवसाठी वैभव पाटीलसाठी वैभव म्हात्रेसाठी भीमराव पाटील यांच्याकडनं 1000 रुपये. वैभव या वैभव 1000 रुपये तुम्हाला या लवकर या. वैभव म्हात्रे पण या अगोदर सुद्धा मला आठवतं एक मॅच अशीच वैभवने टर्न करून जिंकून दिली. वैभव अभिनंदन तुझं मॅन ऑफ द मॅच. आपल्याला वेळ कमी आहे. बॅट्समन पाठवा बॅट्समन प्लीज. ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये लक्षात घ्या.